आणि याच भावगीतांच्या विश्वामध्ये आपण घेतो तेव्हा अत्यंत सुरेख गाणी आपल्याला या कवीनी या संगीतकारांनी दिली. खरं तर आजचा हा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम या निमित्तानं आपण ऐकतो, पण खऱ्या अर्थानं श्रेय जे जातं ते त्या कवींना, त्या गायकांना, त्या संगीतकारांना. कारण इतकं समृद्ध असं कवितेचं, भावगीताचं, भक्तिगीतांचं विश्व त्याने आपल्यापर्यंत दिलं, इतका खजिना आपल्यापर्यंत दिलेला आहे. आणि मराठी भाषा ही खऱ्या अर्थानं अभिजात भाषा आहे. त्याला जरी शासन मान्यता आत्ता मिळाली तरी सुद्धा ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्यासारखे कवी, सशक्त कवी, इंदिरा संतांच्या सारख्या नंतर आलेले समृद्ध कवयित्री मंगेश पाडगावकर असू देत, अशा अनेकांनी अनेक वाटा वैलांनी मराठी भाषेत समृद्ध केली. मग कथा, कविता, चित्रपट हे सगळ्यातही मराठी आहे. श्यामशाही सारखा पहिल्याच फेरीमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा पहिला मराठी सिनेमा तयार झाला आचार्य अत्रेंचा. तिथूनच आणि त्याच्याही आधी सुद्धा मराठी भाषेचा हा देशी आणि राष्ट्रीय स्तरावरती गौरव होत होता.